बऱ्याच पेरेंट्स हे असंच होतं, इंटेन्शन असतं, प्रेम असतं, रिसोर्सेस असतात, पण तुम्हाला तुमच्या मुलाला पहिले ओळखून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. हाऊ युअर चाइल्ड वॉन्ट्स टू बी हेल्प्ड हे जाणून न घेता जर तुम्ही हेल्प केली तर ती हेल्प नाही होत. आता कसं आहे की तू एक व्यक्ती म्हणून वेगळा आहेस, तुझे नंबर्स वेगळे आहेत, राईट, म्हणून यू कुड डील विथ दॅट. ते तुझ्या पेरेंट्सनी ज्या पद्धतीने तुला हार्श बोलून तुझं अपब्रिंगिंग केलंय, पण तुझ्या हार्श बोलण्याने तुझं मूल कोमेजतंय, राईट. मग तिथे जरी तुझं इंटेन्शन चांगलं आहे पण ती हेल्प नाही होते. नंबर 1 म्हणजे तुमची मायनर शेड असेल तरी हे तुम्ही ऐका, तुमची मेजर शेड असेल तरीही ऐका. म्हणजे तुमचा डेट ऑफ बर्थ नंबर 1 असेल तरी ऐका, लाईफ पाथ नंबर 1 असेल तरी ऐका, बट विथ अन अंडरस्टँडिंग. डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमच्या आतमध्ये तुम्ही आहात आणि लाईफ पाथ म्हणजे तुम्ही बनताय. फॉर एक्झाम्पल, मी आधी ना खूप सोशल होते, माझा 9 नंबर आहे, खूप जास्त फ्रेंड्स होते, खूप सोशल होते, पण आता माझा लाईफ पाथ नंबर 7 आहे. तर ना आधी एक्स्ट्रोवर्ट होते पण मी आता इंट्रोवर्ट झाली, आणि हे नॅचरल प्रोग्रेशन आहे. ओके. आणि 7 नंबरमुळे स्पिरिच्युअलिटीकडे कल तो आधीपासून होता, लहानपणापासून. पेरेंट्सचे जे स्ट्रेंथ असतात ते मुलांचे विकनेसेस असतात, आणि मुलांचे स्ट्रेंथ असतात ते पेरेंट्सचे विकनेसेस. म्हणजे जी पॉझिटिव्ह साईड आहे ते ॲक्च्युली तुम्हाला तुमच्या मुलांकडनं शिकायचं आहे, आणि जी राईट हँड साईड आहे नेगेटिव्ह, तिथे तुम्हाला ॲक्च्युली हेल्प करायची. नेम चेंज, सिग्नेचर चेंज किंवा अजून काही एक्सटर्नल रेमेडीज, क्रिस्टल असू दे किंवा काहीही असू दे, दॅट कॅन नॉट रिप्लेस इनर वर्क, ॲक्शन, हार्डवर्क आणि माइंड बिलीफ. फक्त तुम्ही तेच करताय आणि मेन तुम्ही करतच नाही आहात, तर तुम्हाला रिझल्ट नाही मिळणार. ओके. पालक मित्रमैत्रिणींनो नमस्कार. सेल्फलेस पेरेंटिंग या आपल्या पालकत्वाला वाहिलेल्या एक्सक्लुझिव्ह मराठी पॉडकास्टमध्ये मी तुमची होस्ट शिल्पा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपल्या पॉडकास्टवरती एक वेगळ्या अँगलनी पालकत्वाचा आपण विचार करणार आहोत, आणि त्याचा बॅकग्राऊंड असा आहे की बरेचदा ना आपण जेव्हा गेल्या काही वर्षात असं म्हणूयात खरं तर, की बरेचदा ह्याचे हातामध्ये क्रिस्टल्स दिसतात किंवा नावामध्ये बदल झालेले, कुठेतरी एखादं अक्षर ॲड झालेलं, आणि हे पालक खूप करतायत मुलांसाठी, आणि त्याचा कुठेतरी रिलेव्हन्स काय आहे, कारण की शेवटी ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत तर याला काहीतरी बेस आहे, कुठेतरी त्याचा अभ्यास केलेला आहे लोकांनी, आणि त्यातनं ह्या गोष्टी पुढे येत आहेत, आणि त्याचे खरंच फायदे होत आहेत का, किंवा न्यूमरोलॉजी हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, अनेक लोकांकडनं ऐकतो, तर त्यातनं पालकत्वाला आपण कसे डेव्हलप करू शकतो, आपलं पालकत्व कसं त्यातनं फ्लरिश होऊ शकतं, किंवा त्याची मदत घेऊन आपण काय पद्धतीने पालकत्वाचा विचार करू शकतो, तर याला वाहिलेला आजचा एपिसोड आहे. आणि आजच्या एपिसोडची अजून एक स्पेशालिटी म्हणजे सेल्फलेस पेरेंटिंगच्या पॉडकास्टसाठी खास ठाण्यावरून आज आपले गेस्ट आलेले आहेत, आणि आपल्या गेस्टचं नाव आहे चारुता राजाध्यक्ष, आणि ती आता माझी खूप चांगली मैत्रीणही झालेली आहे, कारण आम्ही गेले काही महिन्यांपासून हे खूप डिस्कस केलेलं आहे सगळं, आणि खरंच मला असं वाटलं की हा अँगल आपण जे ऐकतोय त्याच्यापेक्षा वेगळा आहे. आणि सुरू करायच्या आधीच एक डिस्क्लेमर देते की जी लोक यामध्ये प्रॅक्टिस करतायत किंवा त्यांना कुठेही काहीतरी म्हणजे त्यांच्याबद्दल चुकीच्या अपेक्षा आहेत किंवा ते करतायत ते काहीतरी चुकीचं आहे आणि आम्हाला जे मांडायचं आहे ते काहीतरी बरोबर आहे अशा पद्धतीने नाही, तर एक वेगळा अँगल म्हणून आपण आज याबद्दल गप्पा मारणार आहोत. तर मोस्ट वेलकम चारुता. सगळ्यात आधी सेल्फलेस पेरेंटिंग मध्ये खूप मनापासून स्वागत. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. आणि मला तुझं काम खरंच मनापासून आवडतं आणि आपण जसं तू म्हणाली आपण इंटरॅक्ट करतोय 2 महिने, त्याच्यामुळे अजून एक तुझा पर्पज ते तुझ्या बोलण्याबद्दल नेहमी समजतो मला. सो थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. तर लगेच सुरू करूयात. आय जस्ट कांट वेट नाव. तर सगळ्यात आधी पालकत्वावरचा पॉडकास्ट आहे आपला, तर सगळ्यात आधी तुला काय वाटतं की पालकत्व म्हणजे काय? ओके, फर्स्ट ऑफ ऑल तर मी पेरेंटिंग किंवा पालकत्व या विषयाची एक्सपर्ट नाही आहे, पण तरीही थोडं जरा फन वेमध्ये आय वुड लाईक टू एक्सप्रेस, कारण का मी स्वतः आई आहे. तर माझ्या मते पालकत्व म्हणजे ना की जसं आपण बाजारातनं बिया आणतो किंवा रोपं आणतो, आपल्याला माहिती असतं की ते कुठलं रोप आहे, गुलाबाचं आहे, तुळशीचं आहे, आपल्याला माहिती असतं. आपल्याला हेही माहिती असतं त्या रोपाची कशी काळजी घ्यायची, किती सावली लागेल, किती पाणी द्यायचं, किती सूर्यप्रकाश लागेल, हे सगळं आपल्याला माहिती असतं. आता पालकत्व ना हे
अशी जर्नी आहे की जिथे आपल्याकडे बिया तर आहेत, रोपं तर आहेत, पण ते कुठलं आहे, फळ झाडे फुल झाडे आपल्याला माहीतच नाहीये. सो इट्स अ जर्नी ऑफ फिगरिंग आउट की मी माझ्या मुलाला कसं वाढवायचं. आणि हे फिगर आउट का करायचं, कारण का आपण जेव्हा रोपटं आणतो बाजारात ना, त्याचा उद्देश एकच असतं की फुलं आली पाहिजेत, फळं आली पाहिजेत. सो इथे असं आहे की आपल्याला माहीतच नाही ते कुठलं रोपटं आहे. सो इट्स अ जर्नी ऑफ फिगरिंग आउट की माझ्या मुलाला कसं वाढवायचं, काय वागलेलं आवडेल, काय वागलेलं नाही आवडणार. इट्स अ फन वे ऑफ सेइंग. ग्रेट. ऍक्च्युली हा प्रश्न मी प्रत्येक गेस्टला विचारण्याच्या मागे माझा हाच एक हेतू असतो की खूप वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह कळतात पेरेंटिंगवरचे. तर मला असं वाटतं आता आपण आपल्या सब्जेक्टकडे येऊया. तर अगदी बेसिक प्रश्न मला तुला विचारायचा आहे की मुळात न्यूमरोलॉजी म्हणजे नेमकं काय? ऑलराईट. तर मी ना खूपच सिम्पल आपण एक्झाम्पल घेऊया. तर आपण सगळ्यांनी कधी ना कधी ब्लड टेस्ट केली असेल. राईट. नॉर्मल आपले हेल्थ रिपोर्ट. तर आपण जेव्हा ब्लड टेस्ट करतो ना, तेव्हा एवढूसच रक्त आपल्या हातातनं घेतलं जातं. आणि जेव्हा लॅबमध्ये त्याचं अनालिसिस होतं, आपल्याला 8 ते 10 पानांचा एक रिपोर्ट मिळतो. पॅरामीटर्स असतात, हिमोग्लोबिन, D3, वॉट एव्हर. राईट. तर न्यूमरोलॉजी ना मध्ये इट्स लाईक ॲनलायझिंग द डेट ऑफ बर्थ. सो इट्स अ न्यूमरोलॉजी म्हणजे हे काही नाही आहे, फक्त एनर्जी रीडिंग टूल आहे. ओके. तर आता एनर्जी रीडिंग टूल म्हणजे काय की डेट ऑफ बर्थ छोटीच आहे, डेट, मंथ आणि इयर. पण जेव्हा आपण न्यूमरोलॉजीचा चार्ट बनवतो आणि त्याच्यामध्ये वेगळे वेगळे टाईपचे नंबर्स कॅल्क्युलेट केले जातात. जसं लॅबमध्ये तुम्हाला 50 पॅरामीटर्स दिसतील, तर इथे 15 ते 20 पॅरामीटर्स नक्की तुम्हाला मिळतील चार्ट बनवल्यावर, एवढूशा डेट ऑफ बर्थ मधून. ओके. आणि तो प्रत्येक जो पॅरामीटर आहे तो लाईफमध्ये त्या प्रत्येकाची, त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी आहे, स्वभाव कसा आहे ते आपल्याला दाखवतं. तर फॉर एक्झाम्पल की जो बाहेरनं माणूस फिट दिसतो एकदम, पण त्याचा जर ब्लड रिपोर्ट काढला तर काही ना काहीतरी कमी असू शकतो. सो बाहेरनं एखादा माणूस दाखवतो अरे मी खूप स्ट्रॉंग आहे, पण कदाचित आतून तो माणूस वीक असू शकतो. जसं लॅब रिपोर्ट आपलं खरी हेल्थ आपण दाखवतो, नॉट लाईक द लुक्स की फिट किती फिट आहे. तसंच न्यूमरोलॉजी रिपोर्ट किंवा न्यूमरोलॉजी रीडिंग ही व्यक्ती आतून खरी कशी आहे, त्या व्यक्तीचा सोल कसा आहे हे दाखवतं. मग त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचे लाईक्स, डिसलाईक्स, त्याचा स्वभावाचा पॉझिटिव्ह साईड, नेगेटिव्ह साईड, ओके, त्या व्यक्तीचे विकनेसेस, त्या व्यक्तीचं पोटेन्शियल, त्याचं काय लाईफ लेसन्स आहेत, थीम ऑफ फ्युचर, ह्या बऱ्याचशा गोष्टी त्या एवढूशा डेट ऑफ बर्थ मधून आपल्याला समजतात. सो इट्स अ एनर्जी रीडिंग टूल. ग्रेट. आता ॲक्च्युली अजून असे प्रश्न खूप डोक्याला यायला लागलेत की आता हे असं ऐकल्यानंतर. पण मला आधी हे विचारायचं आहे की मुळात न्यूमरोलॉजी, आता आपण पेरेंटिंगवरती वाहिलेला आपला जो पॉडकास्ट आहे तर त्याच्यावरती आपल्याला डेफिनेटली पेरेंट्सना इन्साइट्स द्यायचे आहेत. तर मग पालक आणि मुलं दोघांच्याही दृष्टीने न्यूमरोलॉजी कशी हेल्प करते? परफेक्ट. सो मी जसं म्हटलं तसं की माझ्या मते पेरेंटिंग इज अ जर्नी ऑफ फिगरिंग आउट. तर ही फिगरिंग आउटची जी जर्नी आहे ना, हे न्यूमरोलॉजी रिपोर्टमुळे किंवा ॲनालिसिसमुळे थोडी इझी होऊ शकते. ओके. आपण एक छोटं वेगळंच आपण एक्झाम्पल घेऊया. आता आपण खूप छान फ्रेंड्स आहोत आणि मला खरंच वाटतं की तुला हेल्प करावी, आणि सपोज तू मला एक दिवस कॉल करून विचारलंस की अगं चारुता, माझ्याकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि मला 10 लाख रुपये पाहिजेत, फॉर एक्झाम्पल. ओके. आणि मी तुझी खूप छान फ्रेंड आहे, मला तुझ्यावर प्रेम आहे, मला तुला हेल्प करायची आणि माझ्याकडे रिसोर्सेस पण आहेत हेल्प करायला, आणि तुझं बोलणं संपायच्या आतच मी पटकन तुझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले सपोज, आणि आय एम फिलिंग गुड की येस बघ मी तुला हेल्प केली. पण तू म्हणशील अगं तू कशाला ट्रान्सफर केलंय, मला तर कॅश पाहिजे होते आणि मी तुला हेच सांगत होते की माझं अकाउंट ब्लॉक झालंय. आता ह्या सिनारिओमध्ये शिल्पा की मी हेल्प केली, माझं इंटेन्शन चांगलं आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, किंवा मला सगळं तुझं चांगलं व्हावं असं वाटतंय, मी ॲक्शन पण घेतली, पण तुला खरंच हेल्प झाली का? नाही. राईट. तर बऱ्याच पेरेंट्स हे असंच होतं, इंटेन्शन असतं, प्रेम असतं, रिसोर्सेस असतात, पण तुम्हाला तुमच्या मुलाला पहिले ओळखून घेणं हे खूप महत्वाचं आहे. हाऊ युअर चाइल्ड वॉन्ट्स टू बी हेल्प्ड हे जाणून न घेता जर तुम्ही हेल्प केली तर ती हेल्प नाही होत. मग ते नॉट जस्ट हेल्प, पण आता किती एक बेसिक एक्सपेक्टेशन असतात पेरेंट्सचे की माझ्या मुलाने सक्सेसफुल व्हावं किंवा इंडिपेंडंट बनावं किंवा आमचं दोघांचं नातं पण छान राहावं. मग त्याच्यासाठी त्याला काय पाहिजे हे समजून घेण्याची पहिली गरज आहे असं मला वाटतं. आणि हे न्यूमरोलॉजी जर आपण अनालिसिस केलं तर आपल्याला मूल कसं आहे हे आपल्याला समजतं, त्याची गरज कशी आहे. कारण का आता सपोज 5 वर्षाचं मूल सांगणार नाही की मला असं पेरेंटिंग पाहिजे, इव्हन टीनेज मुलं पण सांगणार नाही की तुम्ही असं पेरेंटिंग करा, दे डोंट नो. पण जर आपण सेल्फलेस पेरेंट आहोत किंवा आपण जर कॉन्शियस पेरेंट आहोत तर ही आपली जबाबदारी नाही का
आपण त्यांना समजून घेणं की ह्यांच्या सोलची गरज काय आहे. राईट तसं. आणि क्विक अजून एक एक्झाम्पल की म्हणजे माझ्याकडे माझा एक क्लायंट आहे, सो त्याची बोलण्याची पद्धत ना खूप अग्रेसिव्ह आहे. ओके. स्वभावाने खरंच छान आहे, इंटेन्शन चुकीचं नसतात, पण ना तो खूप हार्श बोलतो मुलांशी. ओके. आता कसं आहे, त्याचं म्हणणं असं आहे की काही नाही, माझ्या आईबाबांनी पण मला असंच ट्रीट केलं, मला असं सरकॅस्टिक वेने काहीतरी बोलायचं आहे, पण ते मी जिद्दीने मनावर घेतलं आणि मी करून घेतलं. तर सेम स्टाईल इज बिंग पास्ड ऑन टू द चाइल्ड. आता दॅट चाइल्ड इज व्हेरी सेन्सिटिव्ह. ओके. आता त्या पेरेंटला वाटतं एवढं काय, मी पण घडलोच ना, मी पण ते डील केलंच ना, एवढं काय, माझा उद्देश तर चांगला आहे ना. पण आता कसं आहे की तू एक व्यक्ती म्हणून वेगळा आहेस, तुझे नंबर्स वेगळे आहेत. राईट. म्हणून यू कुड डील विथ दॅट. ते तुझ्या पेरेंट्सनी ज्या पद्धतीने तुला हार्श बोलून तुझं अपब्रिंगिंग केलंय, पण तुझ्या हार्श बोलण्याने तुझं मूल कोमेजतंय. राईट. मग तिथे जरी तुझं इंटेन्शन चांगलं आहे, पण ती हेल्प नाही होते. तसं. ग्रेट. आता तू बोलत असताना जसं म्हटलीस की त्याचा तो नंबर नाहीये, ह्याचा हा नंबर नाहीये, तर मग म्हणजे जसं मी म्हटलं तसं की हा उलगडायचा जर आपल्याला प्रवास, तर आपल्याला त्या पर्टिक्युलर नंबर विषयी माहिती असण्याची गरज आहे. परफेक्ट. की बर्थ डेट आपण मगाशी म्हटलो की बर्थ डेट अगदी छोटा नंबर आहे, पण त्यातनं एवढ्या सगळ्या गोष्टी कळू शकतात. तर मग आपण थोडक्यात साधारण 1 to 9 नंबर्स मध्ये काय साधारण ट्रेट्स असतात तर ते सांगू शकलो तर चालेल. आणि एकदम परफेक्ट. आणि आपण मी काय करीन ना, एक ऍक्टिव्हिटी आपण देऊया पेरेंट्स. नक्की. ओके. तर पहिले आपण ती ऍक्टिव्हिटी करूया. तुमच्याकडे अशी एक नॉर्मल A4 साईजची वही असेल किंवा डायरी असेल, तर हे जे पेज आहे हे फाडा. ओके. सपोज मी हे पेज फाडलं. ओके. आणि आता हे मध्यभागी फोल्ड करा. ओके. आणि इथे लिहा तुमचं नाव आणि तुमची डेट ऑफ बर्थ. या भागामध्ये लिहा पॉझिटिव्ह पॉईंट्स आणि निगेटिव्ह पॉईंट्स. आता तुमच्या फॅमिलीमध्ये जर 4 लोक असतील तर 4 वेगळे पेजेस घ्या. म्हणजे आईचा कागद वेगळा, बाबांचा वेगळा, जो मुलगा आहे त्याचा कागद वेगळा आणि मुलीचा कागद वेगळा. ओके. तर प्रत्येकाचे एक वेगळे कागद घ्या. ओके. आता जसं शिल्पा म्हणाली की आपण क्विकली समजून घेऊया की 1 to 9 मधले ट्रेड्स काय आहे, तर ते सांगण्याच्या आधी पहिले आपण शिल्पा त्यांना हे सांगूया की 2 नंबर, जसं मी म्हणाले की हेल्थ रिपोर्टमध्ये बरेच पॅरामीटर्स असतात आणि न्यूमरोलॉजी रिपोर्टमध्ये पण बरेचसे नंबर्स असतात. तर या पॉडकास्टमध्ये ना आपण 2 इम्पॉर्टंट नंबर आपण कसे कॅल्क्युलेट करायचं हे आपण पटकन शिकूया. ग्रेट. नक्की. तर एक एक्झाम्पल घेते. सपोज तुमची जर डेट ऑफ बर्थ असेल 29 डिसेंबर 1985. ओके. तर हा जो 29 जो नंबर आहे ना, दिस इज कॉल्ड डेट ऑफ बर्थ नंबर. अच्छा. ओके. म्हणजे मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये मूलांक जे म्हणतो तो 29. ओके. आता हा जो नंबर आहे तो आपल्याला सिंगल डिजिटमध्ये रेड्यूस करायचा आहे. ओके. सो 29 म्हणजे 2 + 9 11, 1 + 1 2. ऍक्च्युली न्यूमरोलॉजीमध्ये 11 नंबर रेड्यूस नाही करत, पण जस्ट आपण ह्या पॉडकास्टच्या इझी म्हणजे सिम्पल वे अंडरस्टँडिंगसाठी आपण तो रेड्यूस करूया. ओके. तर मग जो 29 आपण जे एक्झाम्पल घेतलंय 29 डिसेंबर 1985, त्याचा डेट ऑफ बर्थ नंबर किंवा मूलांक नंबर असेल 2. ओके. बरोबर. फाईन. आता कसं आहे की ही जी व्यक्ती आहे ती 11 तारखेला आता कोणाकोणाचा नंबर 2 असेल. जी व्यक्तीचा जन्म 2 तारखेला झालाय, 20 तारखेला झालाय, 29ला झालाय आणि 11चा झालाय. आता ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग थिंग आहे, ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की सपोज म्हणजे हा 2 नंबर, तर प्रत्येक 2 नंबरच्या व्यक्ती सेम असतील का? ज्या सगळ्यांचा मूलांक 2 आहे सगळ्या सेम असतील का? तर नाही. कारण का, जी व्यक्ती 11 तारखेला जिचा जन्म झालाय, जरी मूलांक 2 असेल तरी त्याच्यामध्ये मायनर शेड 1 ची आहे. म्हणजे कॉम्बिनेशन आहे ते. म्हणजे मेजर शेड, म्हणजे सपोज एक मेजर ब्लू कलर घेऊया, पण त्याच्यामध्ये थोडासा मी हिरवा कलर पण ऍड केलाय. तसंच सिमिलरली 29 मूलांक 2 म्हणजे चल ब्लू कलर एक मेजर शेड, पण त्याच्यामध्ये 9 ची पण शेड येणार. ओके. तर मी हे का सांगतेय, कारण का मी जेव्हा 1 ते 9 नंबर एक्सप्लेन करीन तेव्हा म्हणजे जे मेजर शेड आणि मायनर शेड हे दोन्ही त्यांना अप्लिकेबल असणार आहे. एकच मिनिट, मी आता या पॉइंटला मला पेरेंट्सना अपील करायचं आहे की आता तिने जे सांगितलं ना, तर त्या पद्धतीने तुम्ही तुमची शेड काय आहे तर ती थोडीशी जर कमेंट्समध्ये मेन्शन करू शकलात तर अजून आपल्याला जास्ती क्लॅरिटी येईल त्या बाबतीत. तर डेफिनेटली आपापली शेड तिथे नक्की कमेंट्समध्ये मेन्शन करा. करेक्ट. आणि मी अजून
एक तुम्हाला एक नंबर देते कॅल्क्युलेट करायला. तर जसं शिल्पानी सांगितलं ती शेड तर मेन्शन करा की मी मूलांक 9 आहे पण विथ शेड 1 and 8, म्हणजे माझा 18 तारखेला जन्म झाला आहे, मूलांक 9, ओके, और डेट ऑफ बर्थ नंबर 9 विथ अ शेड ऑफ 1 and 8. अजून एक नंबर मी तुम्हाला आत्ता मी देते की तुम्ही कॅल्क्युलेट करा. जसं आपण हे एक्झाम्पल घेतलं आहे 29 डिसेंबर 1985. तर आपल्याला सिम्पल ना 2 + 9 + 1 + 2 + 1 + 9 + 5 हे पूर्ण डेट ऑफ बर्थची टोटल करायची. आता ती जर टोटल केली ती येते 37. तो 37 नंबर आपल्याला परत वी हॅव टू रेड्यूस इट टू अ सिंगल डिजिट नंबर 3 + 7 म्हणजे 1. ओके, तर हा तुमचा लाईफ पाथ नंबर आहे. म्हणजे त्याला डेस्टिनी नंबर पण म्हणतात किंवा भाग्यांकही म्हणतात मराठी किंवा हिंदीमध्ये. ओके, तर तुमच्याकडे म्हणजे आता तुम्ही फक्त सपोज 18 तारखेला तुमचा जन्म झालाय तर तुम्ही फक्त 1 आणि 8 ची शेड नाही आहात, तुम्ही ती पण शेड आहात जे तुमचं लाईफ पाथ नंबर ते कॅल्क्युलेट कराल. तर मग ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाइम शिल्पा ना प्रत्येक व्यक्तीवरती ह्या 3 किंवा 2 नंबरचा प्रभाव असतोच असतो. अच्छा, म्हणजे माझी डेट ऑफ बर्थ आहे 9 आणि माझा लाईफ पाथ नंबर आहे 7. ओके, आता ह्याचे पहिले मिनिंग म्हणजे ह्याचा अर्थ पहिले समजून घेऊया, मग आपण 1 ते 9 नंबरकडे जाऊया. तर आता नंबर 9 आहे माझी डेट ऑफ बर्थ, म्हणजे काय की जे मी वरतून घेऊन आली आहे, जे माझ्या ऑलरेडी स्वभावामध्ये आहे, DNA मध्ये आहे, सगळे चांगले गुण, वाईट गुण, माझी स्वभाव, माझं थिंकिंग करण्याचं पॅटर्न, हे सगळं जे वरतून नॅचरली मी घेऊन आली आहे. ओके, तर म्हणजे तुझं पण जे डेट ऑफ बर्थ असेल जशी तू आहेस. ओके, आता लाईफ पाथ नंबर किंवा भाग्यांक नंबर म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, जसं आपण पहिलीमध्ये असतो तसंच आपण आत्ता नाही होत ना, आपला स्वभाव चेंज राहतो, चेंज होत राहतो प्रत्येक वेळी. तर लाईफ पाथ नंबर सांगतं की कुठल्या डिरेक्शननी तुमचं लाईफ चेंज होत आहे. ओके, मग आणि आता कुठल्या डिरेक्शननी चेंज होणार म्हणजे इट कॅन ऑल्सो इंडिकेट ऑल गुड अँड बॅड एक्सपिरियन्सेस दॅट कॅन हॅपन इन युअर लाईफ अँड ॲज अ रिझल्ट यू चेंज. सो फॉर एक्झाम्पल मी आधी ना खूप सोशल होते, माझा 9 नंबर आहे, खूप जास्त फ्रेंड्स होते, खूप सोशल होते. पण आता माझा लाईफ पाथ नंबर 7 आहे, तर ना आधी एक्स्ट्रोवर्ट होते पण मी आता इंट्रोवर्ट झाली. आणि हे नॅचरल प्रोग्रेशन आहे. ओके, आणि 7 नंबरमुळे स्पिरिच्युअलिटीकडे कल तो आधीपासून होता, लहानपणापासून. ओके, सो म्हणून हे दोन्ही नंबर लक्षात घेणं का महत्वाचं आहे, कारण का लाईफ पाथ नंबरचा प्रभाव काय असं एका दिवसात सडनली ट्रिगर नाही होत, तो लहानपणापासून असतो. त्याच्यामध्ये असं नाही डिकोड करतायत की या सालापासून माझा 7 नंबर झाला, असं नाही, इट्स अ प्रोग्रेशन. ओके, म्हणून पेरेंट्सना हे 2 नंबर माहिती असणं खूप महत्वाचं आहे, स्वतःचे पण आणि मुलांचे पण. ग्रेट. मला वाटतं आता छान क्लॅरिटी येईल जेव्हा ती 1 to 9चं 1 by 1 आपल्याला एक्सप्लेन करेल, तर आपण त्याच्याकडे येऊयात आता. चालेल. आता मी जेव्हा म्हणतीये नंबर 1, ओके, तेव्हा परत मी म्हणजे हे हायलाईट करीन की नंबर 1 म्हणजे तुमची मायनर शेड असेल तरी हे तुम्ही ऐका, तुमची मेजर शेड असेल तरीही ऐका. म्हणजे तुमचा डेट ऑफ बर्थ नंबर 1 असेल तरी ऐका, लाईफ पाथ नंबर 1 असेल तरी ऐका, बट विथ अन अंडरस्टँडिंग. डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमच्या आतमध्ये तुम्ही आहात आणि लाईफ पाथ म्हणजे तुम्ही बनताय. आणि आता कसं की पेरेंट्स म्हणजे 30s आणि 40s मध्ये असतील, म्हणजे नक्कीच आपण ते एक्वायर केलेले असतात ते गुण, म्हणजे दोन्ही गुण, पॉझिटिव्ह एज वेल एज निगेटिव्ह. ठीक आहे, सो विल स्टार्ट. ओके. So now let's talk about the number 1 energy. Okay, so I'm using the word energy here. Okay, no problem. So number 1 म्हणजे ना, जसं आपण म्हणतो ना, मला त्या अशा सगळ्या व्यक्ती, आता हे जे एक्सप्लेनेशन आहे सगळ्यांना अप्लिकेबल आहे, मूल, पेरेंट्स सगळ्यांना, त्यांना नंबर 1 बनायचं असतं. कुठलंही फील्ड असू दे, त्यांना नंबर 1 बनायचं असतं. ऑन अ पॉझिटिव्ह साईड त्यांची विल पॉवर खूप छान असते. ओके, स्वतःकडनं आणि जगाकडनं एक्सपेक्टेशन खूप जास्त असतात, म्हणजे दे डोंट सेटल फॉर लेस, त्यांना एकदम हाय स्टँडर्ड वगैरे सगळं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर ना ते इझिली गिवअप नाही करत. ओके, अजिबात गिवअप नाही करत, इंडिपेंडेंट असतात. ओके, आणि ना आपली मतं मांडायला ना घाबरत नाही. कॉन्फिडन्स खरंच खूप स्ट्रॉंग असतो, इनहेरंट कॉन्फिडन्स असतो. वेदर ते काय करतील लाईफमध्ये आणि ते सोडून दे, पण इनहेरंट कॉन्फिडन्स खूप छान असतो. असे जे लोक असतात ना, ते नॅचरल लिडरशिप स्किल्स पण खूप छान असते. आता हे लोकांना ना, कारण का नॅचरली लिडरशिप स्किल्स चांगले, त्यामुळे दुसऱ्यांना इन्स्ट्रक्ट करायला आवडतं, पण इन्स्ट्रक्शन घ्यायला युजली आवडत नाही. तो 1 नंबरच्या नेगेटिव्ह साईड अशा असतात की जलसी पटकन ट्रिगर होते, अँगर पटकन ट्रिगर होतो, इम्पेशंट असतात अशी लोक, पटकन एखाद्याला जज करतात, पटकन एखाद्या सिच्युएशन बद्दल, व्यक्तीबद्दल ओपिनियन पटकन त्यांचं फॉर्म होतं. ओके, नॅचरल इन्स्टिंक्ट इज टू फर्स्ट जज, नॉट टू क्विकली एक्सेप्ट. सो दॅट्स द 1 नंबर. ओके,
सो नाव मुव्हिंग ऑन टू 2. आता एक्झॅक्टली 1च्या ऑपोजिट. ओके, जसे 1 नंबर असे फायटर आपण हे केलं, तर 2 नंबरच्या लोकांना पीस खूप आवडतं. अच्छा. ओके, दे लव्ह पीसफुल पीपल, दे वॉन्ट टू मेक अदर पीपल हॅपी. ओके, त्या 2 नंबरच्या लोकांना खूप स्वभावाने हळवे असतात. अच्छा. ओके, खूप सेन्सिटिव्ह असतात. आणि ह्या लोकांच्या ना इंट्युशन्स खूप स्ट्रॉंग असतात. म्हणतो आपण ना गट फिलिंग, इंट्युशन ह्या लोकांच्या खूप स्ट्रॉंग असतात. ओके, आता जसं 1 नंबरला असं एक घाव 2 तुकडे कदाचित ते लोक करतील, पण 2 नंबरच्या लोकांमध्ये डिप्लोमसी खूप छान असते. अच्छा. ओके, ते दोन्ही बाजूच्या आर्ग्युमेंट्स ऐकून एक विन विन सिच्युएशन, विन विन सोल्युशन ते नक्कीच आपल्यासमोर प्रेझेंट करतात. ओके, बट ऑन अ नेगेटिव्ह साईड आता सेन्सिटिव्हिटीबद्दल आपण बोलतो ना, इट इज अ ड्युअल एज स्वॉर्ड. म्हणजे जास्त जर सेन्सिटिव्ह झालं तर इमोशनल एनर्जी ड्रेन पण होते. पटकन लोकांच्या एनर्जी ते ॲब्झॉर्ब करतात. आता एनर्जी ॲब्झॉर्ब करतात म्हणजे काय, सपोज मी तुला म्हटलं अरे नाही तू चांगली नाही दिसत आहे, तर हे लोक पटकन अफेक्ट होतील. कदाचित 1 नंबरचे लोक नाही अफेक्ट होणार. त्यामुळे दुसरे आपल्याबद्दल काय म्हणतायत की किंवा दुसऱ्यांचं ओपिनियन काय आहे हे पण त्यांना अफेक्ट होतं. कॉन्फिडन्स किंवा सेल्फ वर्थ कमी असतो. जसं 1 नंबरमध्ये खूप असतो तसं यांच्यामध्ये एक्झॅक्टली कमी असतो. ओके, पण व्हेरी पीस लव्हिंग पीपल, व्हेरी नर्चरिंग, आणि सप्रेस करतात बऱ्याचशा गोष्टी, सहन करतात, ॲडजस्ट करतात. पण असा एक दिवस येतो मग अचानक बाहेर येतं. ओके, सो दॅट्स द क्विक एक्सप्लेनेशन ऑफ नंबर 2. सो नाव मुव्हिंग ऑन टू नंबर 3 एनर्जी. सो नंबर 3 एनर्जीला ना क्रिएटिव्हिटीचं अक्षरशः ब्लेसिंग आहे. असा एक पण 3 नंबरचा माणूस मी बघितला नाही की त्याला नॅचरली काही क्रिएटिव्हिटी येत नाही. म्हणजे क्रिएटिव्हिटी म्हणजे कुठलंही आर्ट और क्रिएटिव्ह साईडचं फील्ड असेल, मग गार्डनिंग असेल, रायटिंग, सिंगिंग, डान्सिंग, हे नॅचरली त्या लोकांमध्ये असतंच असतं. आणि पण प्रॉब्लेम काय होतो, हे लोक ना त्यांचं जे टॅलेंट ना टेकन फॉर ग्रँटेड घेतात. हे काय मला येतं सगळ्यांना येतील, नॉट नेसेसरी. सो दे आर व्हेरी ऑन अ पॉझिटिव्ह साईड. आता मी जसं म्हणते की प्रत्येक नंबरच्या पॉझिटिव्ह साईड आहेत, निगेटिव्ह साईड आहे. सो पॉझिटिव्ह साईडला ना ही लोक खूप सोशल असतात किंवा स्वतःला खूप क्रिएटिव्हली एक्सप्रेस करतात. ओके, तर किंवा ना काय म्हणतात त्याला, कुठल्याही पार्टीमध्ये जाऊन जर गेलीस तर 3 नंबरचे लोक नेहमी डिमांडमध्ये असतात, कारण का इट इज फन टू बी विथ देम. ओके, लोकांना आवडते त्यांची कंपनी, जॉली असतात किंवा दे कॅन टेक थिंग्स इझिली. हे सगळं पॉझिटिव्ह साईडला झालं. बट ऑन अ नेगेटिव्ह साईड डिसिप्लिन कमी पडते. टाईम मॅनेजमेंट ह्या लोकांची जरा कमी असते. ओके, किंवा त्यांना माहिती असतं त्यांना काय अचीव्ह करायचं आहे, पण ते एक मेंटल लागते ना डिसिप्लिन, की ओके मला इथपर्यंत पोहोचायचं तर मला ह्या स्टेप्स करायच्यात. कारण का त्यांचे ऑलरेडी इमॅजिनेशन स्किल्स इतके असतात ना की ते इझिली फ्लो होतात. त्याच्यामुळे ते इझिली डिस्ट्रॅक्ट होतात पटकन. सो टाईम मॅनेजमेंट, डिसिप्लिन, हाऊ टू स्टे काय म्हणतात त्याला सेंटर्ड, हे फोकस्ड, हे त्यांचं प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ह्याच निगेटिव्ह गुणांमुळे त्यांचं जे पोटेन्शियल आहे ते वाया जाऊ शकतं. खूप टॅलेंटेड असतात ॲक्च्युली 3 नंबरचे लोक. सो दिस इज फॉर क्विक एक्सप्लेनेशन आहे. ओके, फॉर नंबर 3 एनर्जी. ना मुव्हिंग ऑन 4. जसं 3 एकदम क्रिएटिव्ह आहे तसं 4 जरा प्रॅक्टिकल आहे, खूपच ग्राउंडिंग आहे. आता नंबर 4चे लोक खूप मेटिक्युलस असतात. म्हणजे म्हणजे असं म्हणतो ना दॅट पर्सन हॅज अन आय फॉर डिटेल. जराशी छोटीशी गोष्ट पण नजरेखालून नाही सुटत. ओके, खूपच डिसिप्लिन्ड असतात. बरेचसे लोक ऑर्गनाइज्ड असतात. त्यांना एक रुटीन आवडतं. आणि जसं 3च्या लोकांना म्हटलं की चल आपण पटकन आता सोड, आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया, पटकन येतील. दे कॅन अडॅप्ट. चल फन. वन मोर पॉईंट आय मिस्ड की 3 नंबरच्या लोकांना ना मजा खूप आवडते, हसायला आवडतं, हसवायला आवडतं. आणि ॲज लॉंग ॲज दॅट प्रोजेक्ट और ॲक्टिव्हिटीज गिव्हिंग यू हॅपीनेस 3 नंबरचे लोक करतात. पण जशी मजा संपते त्यांचा इंटरेस्ट जातो. सो म्हणून ती असं आहे. तर 4 नंबरचे लोक आहेत ना, मजा येऊ दे न येऊ दे, जर माझी ड्युटी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते करतील. म्हणजे आपण बरेचसे असे लोक असतात की 50-50 वर्ष जॉब केले, एकच रुटीन फॉलो केलं. त्याचं टिपिकल 4 नंबर एनर्जी की ज्यांना इझिली ते जमतं की हो चालेल मी यावेळी हेच करतो. आता 4 नंबरच्या लोकांचं रुटीन डिस्टर्ब करून काहीतरी नवीच इंट्रोड्यूस केलं तर ते हलतात जरा, कारण का चेंज एक्सेप्ट करणं त्यांना एवढं इझी नाही आहे. म्हणजे त्यांचं मला वाटतं कम्फर्ट झोन जास्ती, कम्फर्ट झोन. हां, आणि पण त्यांचे ऑर्गनायझेशनल स्किल्स चांगले असतात, इव्हेंट मॅनेजमेंट स्किल चांगले असतात. ओके, लॉजिकल प्रोसेसिंग खूप छान असतं. ओके, आणि प्रॅक्टिकल असतात. ओके, 4 नंबरचे लोक फॅमिलीला अशाच पद्धतीने प्रॅक्टिकली सगळं हे करतील, सपोर्ट करतील. पण ते स्ट्रगल वेन इट कम्स टू एक्सप्रेसिंग दॅर इमोशन्स. ओके, त्यामुळे असं वाटतं 4 नंबरचे लोक ना असे ट्रस्टवर्दी असतात. एखाद्याला काम सांगितलं होणार
आणि फर्म सपोर्ट वाटेल, प्रॅक्टिकल सपोर्ट वाटेल, पण इमोशनल सपोर्ट कदाचित 4 लोकांकडून नाही 4 नंबरकडून नाही मिळणार, पण ते 2 व्यक्तीच्या लोकांकडनं खूप छान मिळेल, यु नो तसं. सो दॅट्स अ क्विक एक्सप्लेनेशन ऑफ नंबर 4 एनर्जी. नाउ मूव्हिंग ऑन नंबर 5. जसं 4 नंबर जरा चेंज एक्सेप्ट करायला यु नो थोडे रिजिड असतात, तेवढेच फ्लेक्सिबल नंबर 5 असतात. म्हणजे त्यांना चेंजच आवडतो, म्हणजे दे जस्ट कांट सिट ॲट वन प्लेस किंवा एकच रुटीन वर्षानुवर्ष फॉलो करा, नाही. ओके, कारण का 5 इज अ व्हेरी व्हायब्रंट एनर्जी. सतत चेंज आवडतं. आणि मग तुम्ही असं बऱ्याच 5 नंबरच्या व्यक्तींच्या आयुष्यात बघितलं असेल, एकतर जॉब चेंज होतात, सिटी चेंज होतात, सतत चेंज त्यांना आवडतोही. ओके, आणि ॲडव्हेंचरस असतात, स्ट्रीट स्मार्ट असतात. ओके, आता क्विकली सांगते की 5 नंबरच्या व्यक्तीला 4 नंबरचा कदाचित माणूस एका ठिकाणी बसून पुस्तकातून कॉन्सेप्ट शिकेल, 5 नंबरचा बसून नाही शिकणार. त्याला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मधूनच शिकणार, कारण का त्यांना लाईफ कडून एक्सपिरियन्सेस जसे येतात ना तसे ते खूप छान होतात. त्यामुळे नॅचरली ना एक त्यांच्यामध्ये व्हॉट यू से एक 5 नंबरच्या लोकांमध्ये ना एक दुसऱ्यांना हसवण्याची पण कला असते. त्यामुळे स्टेज परफॉर्मन्स पण चांगले असतात, सेल्स मार्केटिंगमध्ये पण हे लोक खूप छान असतात. पण ऑन अ नेगेटिव्ह साईड अगेन डिसिप्लिन किंवा कुठलं ॲडिक्शन ह्या टेंडन्सीजकडे पण ते जातात. म्हणजे प्रोजेक्ट खूप छान स्टार्ट करतील पण एंड करायला तेवढं नाही. त्यामुळे डिस्ट्रॅक्शन, गॉसिप्स, यु नो गॉसिप्स, डिस्ट्रॅक्शन, ॲडिक्शन हे येतं. किंवा बरेचसे 5 नंबर मी बघितले की त्यांना रेस्पॉन्सिबिलिटी आवडत नाही, कुठली बंधनं आवडत नाही, रेस्ट्रिक्शन नाही आवडत. ओके, मग ते सगळंच यु नो म्हणून ते त्यांच्या कोर स्किल्सवरच फोकस करून त्यांचं लाईफ पुढे हे होतं. नाउ मूव्हिंग ऑन टू नंबर 6 एनर्जी. तर जसं 5 नंबरला कमिटमेंट फोबिया आहे आपण जसं म्हणूया, किंवा एक रेस्पॉन्सिबिलिटी घेण्यापासून जर अवर्जन आहे, तेवढीच रेस्पॉन्सिबिलिटी नंबर 6चे लोक घेतात. म्हणजे जी तुमची नसेल तरी तुम्ही ओढवून घ्याल. ओके, सो 6 नंबरचं ना एक असं एक वेगळंच एक्झाम्पल देईल. म्हणजे जेव्हा 6 नंबरची व्यक्ती एक लिस्ट असते, हे माझे लोक, हे माझे नाही लोक आहेत, यु नो वॉट एव्हर, दीज आर माय पीपल, नॉट माय पीपल. आणि जे माय पीपल कॅटेगरीमध्ये जे लोक येतात त्यांच्यासाठी 6 नंबरचे लोक असं देवी पार्वतीचा अवतार. आणि जे लोक माझे नाही आहेत असं मी डिफाईन केले, त्यांच्यासाठी काली मातेचा अवतार. सो एकदम एक्स्ट्रीम पर्सनॅलिटी 6 लोकांमध्ये दिसते. जर यू आर फॉर्च्युनेट, जर तुम्ही पॉझिटिव्ह साईड माय पीपलमध्ये असाल तर त्यांच्यासारखं लव्हिंग कोणी नाही. खूप नर्चरिंग असतात, खूप केअरिंग, सेल्फ सॅक्रिफाईस करतात, म्हणजे दुसऱ्यांना आउट ऑफ द वे जाऊन हेल्प करतात. ओके, आणि पण ह्याचाच प्रॉब्लेम काय होतो की बऱ्याच वेळेला लोक त्यांना टेकन फॉर ग्रँटेड घेतात. कारण का, जसं मी तुला हेल्पचं आत्ता आपण मगाशी एक्झाम्पल हे केलं, तर 6 लोकांना हे समजतच नाही की पहिले समजून घे की त्याला कशी हेल्प पाहिजे. मग बऱ्याचशा 6 नंबरच्या लोकांचं बिहेवियर ना इंटरफिअरिंग वाटतं. असं होतं. ओके, सो तसं आहे. पण अगेन दे आर व्हेरी क्रिएटिव्ह. ओके, आणि इवन मनी मॅटर्स त्यांना चांगले समजतात, घर छान सांभाळू शकतात, बिझनेस चांगला करू शकतात, बट व्हेरी नर्चरिंग, केअरिंग असं आणि रेस्पॉन्सिबल अशी एनर्जी आहे. ना मूव्हिंग ऑन टू 7. जसं 6 नंबर अगदी फॅमिली नंबर आहे, तसं 7 तेवढाच फॅमिलीशी डिटॅच नंबर आहे. सो ऑन अ पॉझिटिव्ह साईड 7 नंबर ना काय एक असं स्ट्रॉंग ऑब्झर्वेशन स्किल्स देतं. ओके, पॉझिटिव्ह साईड एक स्ट्रॉंग फोकस देतं, छान फोकस करू शकतात. पण कुठल्या विषयावर, ज्या विषयांची त्यांना आवड आहे त्या विषयात एकदम डीप जातात. 7 नंबरचे लोक आहेत ना, सपोज मी सांगितलं की नाही ही व्यक्ती चांगली नाही, ते पटकन विश्वास नाही ठेवणार, ते त्यांचा रिसर्च करतील. सो दे हॅव नॅचरल रिसर्च अँड ॲनालिसिस स्किल्स. ओके, असं ते पटकन कोणाच्या याच्यावर विश्वास नाही ठेवणार, दे विल फिगर आउट. त्यामुळे कुठलाही विषय खोलात जाऊन यु नो त्याचं चिरफाड करणं हे 7 नंबरच्या व्यक्तींना एकदम एकदम क्युरियस, एकदम चिकित्सक असतात. ओके, आणि ते ना 7 नंबरमध्ये ना खूप फाईन बॅलन्स आहे, लॉजिक पण आहे आणि इंट्युशन्स पण आहेत. ओके, तर बरेच 7 नंबरचे व्यक्ती आहेत ना, ते PhD किंवा रिसर्चर ह्याच्यामध्ये खूप छान करू शकतात. आणि दुसरं म्हणजे बरेच 7 नंबर क्युरियस आहेत ना. सो माझा लाईफ पाथ नंबर 7 आहे. सो स्पिरिच्युअलिटीकडे पण त्यांचं आहे. आता स्पिरिच्युअलिटी म्हणजे कसं की नॉट की म्हणजे की कुठल्या रिच्युअल्स किंवा काय, पण हे कसं काम करतं त्याच्या खोलात जाऊन. जोपर्यंत ते स्वतः खोलात जाणार नाही तोपर्यंत त्यांचा विश्वास पण नाही वाढत. सो हे 7 नंबरचे लावतात पॉझिटिव्ह साईडला. बट नेगेटिव्ह साईडला ह्यांना ना इमोशन्स एक्सप्रेस करण्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो. दे आर प्रॅक्टिकल, मोस्ट ऑफ द टाइम दे आर सेल्फिश. ओके,
अगदी सगळेच असं नाही, जसं मी म्हटलं की हे जे मी सांगतेय ही एक रेंज Shades आहे, आणि शेड shades पण आहे. आहेत. करेक्ट. ओके, सो दे आर सेल्फिश, दे आर सेल्फ सेंटर्ड. ओके, आता पण इंट्रोवर्ट असं, पण इंट्रोवर्ट असणं हे 7 नंबरसाठी चांगलं आहे. ओके. ओके, कारण का त्यांचं दे आर मेड दॅट वे, त्यांचं डीएनएच तसं आहे की दे आर इंट्रोवर्ट, सिलेक्टिव्हली सोशल. 7 नंबरचे लोक ना नेहमी ना त्यांच्या फ्रेंडशिप्स म्हणजे 10-15 फ्रेंड्स नसेल, हार्डली 1-2 असेल, पण ते इतकं इंटलेक्च्युअली ज्या लोकांशी इंटलेक्च्युअली मॅच होतं ना त्यांच्या बरोबरच ते लोक फ्रेंडशिप करतात. आणि आता कसं आहे की 7 नंबरच्या लोकांना ना कदाचित पैसा नाही मिळाला ना तरी चालेल, पण इंटलेक्च्युअल स्टिम्युलेशन मिळणं हे खूप महत्वाचं आहे. कारण का ते त्यांना सॅटिस्फॅक्शन किंवा फुलफिलमेंट देतं. ओके, दॅट्स द क्विक एक्सप्लेनेशन ऑफ 7. मुव्हिंग ऑन टू नंबर 8. जसं 7 नंबर इज अ स्पिरिच्युअल नंबर, लिटिल डिटॅच्ड, और पैशाबरोबर एवढं काही दॅट्स नॉट अ प्रायमरी मोटिवेशन टू डू वेल इन लाईफ. तसं एक्झॅक्टली उलट 8 नंबर लोकांचं आहे. पैसा, स्टेटस किंवा पॉवर, पोझिशन हे खूप अट्रॅक्ट करतं त्यांना. माझी पोस्ट काय आहे, माझ्याकडे किती पैसा आहे, किंवा मी कुठलं घड्याळ घालतोय, माझे मुलं कुठल्या स्कूलमध्ये जात आहेत, एक स्टेटस, सोशल स्टेट. आणि इट्स गुड अँड दे आर मेड फॉर दॅट. ओके, त्यांच्यामध्ये नॅचरल लिडरशिप स्किल्स एवढी आहे की म्हणजे जसं एखाद्या कंपनीचा CEO बनणं, त्यांना दे आर विजनरी. त्यांना समजतं की एखादा छोटा प्रोजेक्ट मोठा कसा करायचा, हे त्यांना खूप छान पद्धतीने समजतं. ऑलराईट, सो हे 8 नंबरचे पॉझिटिव्ह पॉईंट झालेले आहेत. आणि सेम, आणि 8 आणि 1 नंबरचे तुम्हाला सेम ट्रेट्स दिसतील की त्यांना पण एक्सपेक्टेशन्स खूप असतात स्वतःकडनं, बिकॉज दे जस्ट डोंट थिंक स्मॉल, दे थिंक बिग. त्यांचे खूप मोठे ड्रीम्स असतात, खूप मोठे ॲम्बिशन असतात, आणि खूप पैसा कमावायचा असतो, आणि त्यांना जमतो पण, त्यांना समजतं की कसा पैसा कमवायचा. ऑलराईट, सो हे पॉझिटिव्ह पॉईंट झाले. बट नेगेटिव्ह साईडला ना पेशन्स खूप कमी पडतो. म्हणजे जर तुम्ही तुम्ही शून्यापासून एक कंपनी उभी केली, CEO झाला, पण त्या कंपनी जी सक्सेसफुली चालली आहे, CEO तेवढाच इम्पॉर्टंट आहे, पिऊन पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. हे पीपल मॅनेजमेंट स्किल ना हे 8 लोकांना म्हणजे त्यांना वाटतं बरोबर का केलं नाही काम, खूप अपेक्षा असतात ना, एफिशियन्सी. मग ते पेशन्स नसतो, तो पेशन्स कमी असणं तो एक आहे. बऱ्याच वेळेला 8 नंबरची एनर्जी आहे ना, आपण कसं लिहितो 8 असं, सो इट रिझेम्बल्स विथ द साइन ऑफ इन्फिनिटी. बरोबर, मग आला तर भरपूर पैसा, नाहीतर भरपूर नुकसान, म्हणजे भरपूर सक्सेस नाही तर भरपूर फेल्युअर, किंवा भरपूर प्रॉफिट किंवा भरपूर लॉस. ही एक एक्स्ट्रीमिटी एनर्जी, एकदम एक्स्ट्रीम लेवलला ह्यांच्यामध्ये होतं. म्हणून अशा लोकांनी पैशाचे व्यवहार, प्रॉपर्टीचे व्यवहार खूप जरा केअरफुली केलं पाहिजे. किंवा बऱ्याचशा 8 लोकांमध्ये ना त्यांचं स्वतःचं नातं पैशाबद्दल हे जरा वियर्ड असतं. म्हणजे एक एक्झाम्पल देते, किंवा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे सपोज 100 करोड रुपये, पण मला 10 रुपये स्पेंड करायला पण नाही जमत आहे, किंवा मला नाही, माझ्या हातात पैसा सुटत नाही. सो दिस काहीतरी ट्विस्टेड आहे हे, तसं की असं. सो काही ना काहीतरी मनीच्या रिलेटेड त्यांचे हे असतात. बट आर व्हेरी गुड लीडर्स. पण येस, इम्पेशन्स आहे, जेलसी आहे, हे खूप जास्त ट्रिगर होतं. नाव मुव्हिंग ऑन टू नंबर 9. ऑलराईट, सो आता नंबर 9 जो आहे, इट इज त्यांना युजली जस्टिस, ओके, हे खूप महत्त्वाचं असतं लाईफमध्ये. जस्टिस, फेअरनेस हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, नंबर 9च्या लोकांमध्ये दे आर वर्सटाईल, त्यांना बऱ्याचशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असू शकतो. जसं म्हणतो ना, जॅक ऑफ ऑल, किंग ऑफ नन, त्या टाईपचं. पण बऱ्याच 9 लोक ॲक्च्युली दे कॅन बिकम किंग ऑफ ऑल. ओके, तसं असतं. अगेन सिमिलर टू नंबर 2 एनर्जी. अच्छा, ओके, त्यामुळे इंट्युशन्स चांगले असतात, आणि एक ह्युमॅनिटेरियन अप्रोच असतो. म्हणजे तो नुसतं फक्त माणसांना नाही, झाडं, पक्षी, फळं, फुलं, एक मदर अर्थ, हे सगळीकडे ती त्यांची म्हणजे जाते. पण 6 नंबर आता कसं लिहितो आपण, असा म्हणजे जी कर्व आहे ती आतमध्ये जाते. सो 6 नंबरचे लोक फक्त कोणाशी चांगले वागणार, ज्यांच्या लिस्टमध्ये हे माय पीपल आहे त्यांच्याशी छान वागणार. आता 9ची एनर्जी, 9 आपण असं लिहितो, ती एक्सटेंड होतीये बाहेरच्या वर्ल्डला. तो जी कंपॅशन, लव्ह जे आहे, नॉट जस्ट टुवर्ड्स माय पीपल बट टुवर्ड्स द एंटायर वर्ल्ड. ओके, सो तसं आहे. सो दे आर व्हेरी ह्युमॅनिटेरियन पीपल, फिलॉसॉफिकल असतात. ओके, पण हे पॉझिटिव्ह साईड झाले. नेगेटिव्ह साईडला सेल्फ कॉन्फिडन्स कमी असतो, सेल्फ वर्थ जरा कमी असते. ओके, किंवा ते युजली करिअरमध्ये थोडंसं लेट सेटल होतात. ओके, आणि अजून एक म्हणजे ना की दे आर व्हेरी नॉन जजमेंटल. हे खूप, जसं 1 नंबरची व्यक्ती एकदम पटकन जर तू आली तर पटकन जज करणार, नंबर 9चं पटकन एक्सेप्ट करणार. पण नंबर 9चा प्रॉब्लेम हा आहे की जर काही झालं त्यांच्या लाईफमध्ये त्यांना लेट गो इझिली नाही करता येत.
अच्छा. ओके, किंवा माफ पटकन नाही करतायत. मग एकदम एक्स्ट्रीम नेगेटिव्ह साईडला काही लोक विक्टिम झोन, डिप्रेशन हे याच्यामध्ये पण जातात. अमेझिंग. मला असं वाटतं की आता हे तू सांगत होतीस तेव्हा प्रत्येक ऐकणारी व्यक्ती असे कान टवकारून बसलेली असेल की माझा नंबर कधी येतोय, आणि आता शेड जसं आपण मगाशी म्हणलं की त्या शेड्स आता प्रत्येक जण विचार करत असेल. तर पुढचा जो प्रश्न आहे तो मला असं विचारायचा आहे तुला की आता आपण पालक मुलांचं जसं तू म्हणलीस की ह्या नंबरमध्ये तुम्ही कुठे येताय, बरोबर, तर आपण एक क्विक एक्झाम्पल म्हणून आपण काही कॉम्बिनेशन एखादं सांगू शकतो का की या नंबरचा पेरेंट आहे आणि या नंबरचं मूल आहे, तर त्यांनी एकमेकांना कसं समजून घेतलं पाहिजे. कारण मुलाला जर मुलाचे पर्टिक्युलर नंबर्स तुम्हाला आता कळलेले आहेत की त्याचे हे ट्रेट्स आहेत आणि माझे हे ट्रेट्स आहेत, तर मग त्यामध्ये कसं त्यांना छान पद्धतीने अंडरस्टँड करता येईल, तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल आपण ती ऍक्टिव्हिटी कंटिन्यू करूया. मी जसं सांगितलं होतं हे कागद फोल्ड केलेला आहे आणि इथे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, इथे नेगेटिव्ह पॉईंट्स आहेत, बरोबर. तर आता आपल्याला काय करायचंय की तुमच्या मुलाचा कागद तुम्ही हातात घ्या. ओके, प्लीज डू दिस. तुमच्या मुलाचा कागद हातात घ्या. ओके, आणि हा मुलाचा कागद आहे, ही लेफ्ट साईड आहे जिथे लिहिलंय पॉझिटिव्ह पॉईंट्स. ते पहिले जरा वाचा. आणि आय एम शुअर की तुम्ही सगळ्यांनी सगळे शेड्स आहेत त्याचे सगळे पॉझिटिव्ह पॉईंट्स इथे लिहिले असतील आणि त्या शेडचे सगळे निगेटिव्ह पॉईंट्स इथे लिहिले असतील. तर इथे जस्ट बघा, एकदा वाचूया, छान वाचा आणि लुक ॲट इट की हे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, हे नेगेटिव्ह पॉईंट्स नाही आहेत. पहिले शांतपणे वाचा, एक्सेप्ट करा की हे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. आता ही जी बाजू आहे ना, ह्याच्याबद्दल इथे पेरेंटिंगचा तुमचा काहीच रोल नाही आहे. ओके, हे वरतून तुमचे मुलं पॉझिटिव्ह छान पॉईंट्स घेऊन आलेले आहेत. ओके, पण आता इथे नेमकं काय होतं की आता मी एक्झाम्पल देते की 6 नंबरची आई आहे, सोशल बटरफ्लाय, खूप फ्रेंड्स आहेत. ओके, आणि पटकन कोणाशी पण मैत्री होते. 6 नंबरची आई, रिअल लाईफ एक्झाम्पल देते, क्लायंटचं फक्त नाव नाही सांगत, रिअल लाईफ एक्झाम्पल. सो शी वॉज व्हेरी कन्सर्न. अरे काय, माझा मुलगा कोणाशी बोलतच नाही. म्हटलं ओके काय, तर 7 नंबरचा मुलगा आहे, रूममध्ये लॉक्ड, 3 फक्त मित्र. तर आता हा जो आहे पर्स्पेक्टिव्ह, तर 7 नंबर जर तुमचं मूल असेल तर तुम्ही हे पॉझिटिव्ह साईडला तुम्ही हा पॉईंट लिहिला असेल की ही इज इंट्रोवर्ट. प्लीज अंडरस्टँड, इट्स इज पॉझिटिव्ह पॉईंट हा कन्सर्न नाही आहे. त्याचा जो लाईफ पाथ आहे त्याच्यासाठी इंट्रोवर्ट असणं हे महत्त्वाचं आहे. कारण का ॲक्च्युली म्हणजे 6 नंबरचे लोक सपोज एका व्यक्तीला 10 वेळा सोशल ओकेजनमध्ये जर म्हणजे सतत आपण फ्रेंड्स भेटलोय, ओके, तरीही त्या 6 व्यक्तीला कळणार नाही की समोरचा माणूस कसा आहे. पण हेच जर तुमचा मुलगा 7 नंबरचा मुलगा, ते तुझी फ्रेंड किंवा कोण आहे मावशी, त्यांना एकदा भेटून पण कळू शकतं हे कसं आहे. तर राईट, तर म्हणून मी तुम्हाला आता का सांगितलं की तुम्ही प्लीज ती साईड बघा अँड लिटरली ग्रास्प करा की हे पॉझिटिव्ह ट्रेट्स आहेत. यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. राईट, हे त्यांना गरज आहे या पॉझिटिव्ह ट्रेट्सची, ज्या मार्गावर तुमची मुलं जात आहेत. म्हणून पहिला हा एक्सरसाइज सिम्पल, रीड 10 times अँड ट्राय टू असिमिलेट. ओके, हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे, हा मुलांचाही प्रॉब्लेम, हा पेरेंट्सचा प्रॉब्लेम असेल, हा पर्स्पेक्टिव्ह शिफ्ट आहे. तर मग हा जो लेफ्ट हँड साईडचा सेक्शन आहे तिथे ॲक्च्युली पेरेंटिंगची गरज नाही आहे किंवा तुम्हाला काळजी करण्याचीही गरज नाही. आता तुमच्या मुलाची राईट हँड साईड जे तुम्ही लिहिलं आहे की नेगेटिव्ह पॉईंट, तिथे ॲक्च्युली खरं पेरेंटिंगची गरज आहे. ओके, आता सपोज आपण हे घेतलं, सपोज 4 नंबरचा पेरेंट आहे, ओके, ज्यांना इझिली डिसिप्लिन राहता येतं. ओके, पण 3 नंबरच्या मुलाला एवढं डिसिप्लिन ऑर्गनाईज कदाचित एवढं इझिली नाही जमणार. ओके, आणि तो त्याचा विकनेस आहे नक्कीच. पण आता इथे ॲक्च्युली इथे हेल्पची गरज आहे. पण इथे पेरेंट्स काय स्टँड घेतात, अरे हे तर नॅचरली जमलं पाहिजे. पण इथे खरंच इथे तुमच्या एक्सपर्टीजची, तुमच्या हेल्पची इथे गरज आहे. तर युजली व्हॉट आय हॅव ऑब्झर्वड इज की पेरेंट्सचे जे स्ट्रेंथ असतात ना, ते मुलांचे विकनेसेस असतात. आणि मुलांचे जे विकनेस असतात, पेरेंट्सचे जे स्ट्रेंथ असतात ते मुलांचे विकनेसेस असतात. आणि मुलांचे स्ट्रेंथ असतात ते पेरेंट्सचे विकनेसेस. म्हणजे जी पॉझिटिव्ह साईड आहे ते ॲक्च्युली तुम्हाला तुमच्या मुलांकडनं शिकायचं आहे. आणि जी राईट हँड साईड आहे नेगेटिव्ह, तिथे तुम्हाला ॲक्च्युली हेल्प करायची. पण हे इथे गोंधळ हा होतो की जेव्हा माझा स्ट्रेंथ आहे, अरे जमायला पाहिजे, आणि तुझा विकनेस आहे, अरे हे का नाही जमत आहे. तर ते जर हा कागद आपल्यासमोर असेल नेहमी आणि आपण कॉन्शियस आणि अवेअर राहून जर
आपण त्या पद्धतीने मुलांना हँडल केलं तर ती खरी हेल्प होईल. क्विकली परत एक सांगते की तुम्ही जे काही पेरेंट्स आत्ता ज्या ठिकाणी पोचला आहात लाईफमध्ये, जे तुम्ही बनला आहात ते तुम्ही का बनलात, कारण का लहानपणी काही चॅलेंजेस थ्रू तुम्ही गेलात. सो तुम्ही ए व्यक्ती होता, तुम्ही बी बनलात, बरोबर. पण आता आपली मुलं सी व्यक्ती आहे, त्यांना डी बनायचं आहे. तर आता इथे कसं आहे की तुमचे चॅलेंजेस आणि तुमच्या मुलाचे चॅलेंजेस वेगळेच असणार, कारण का त्यांचा पाथ वेगळा आहे. बरोबर. त्यांना सी पासून डी बनायचं, तुम्हाला ए पासून तुम्ही बी बनलेला आहात. तर अलाव युअर चिल्ड्रन टू फेल, गो थ्रू चॅलेंजेस, आणि तुम्हाला जी हेल्प करता येईल कॉन्शियसली अवेअर राहून ती तुम्ही तुमच्या मुलांना करा. ग्रेट ग्रेट. मला असं वाटतं हे इतकं छान तिने एक्सप्लेन केलं ना की ब्लॅक अँड व्हाईट, अगदी ते पेपर घेऊनच आता मला वाटतं प्रत्येक पालकांनी बसलं पाहिजे. तर याला जोडून एक असा डोक्यात प्रश्न आला की खरंच म्हणजे आता आपण ऐकतो न्यूमरोलॉजी म्हणलं ना की पहिल्यांदा काय डोक्यात येतं, सही बदला किंवा नावात एखादं अक्षर ऍड करा. तर मला अगदी रॉ प्रश्न आहे हा खरं तर कदाचित, पण मला खरंच जेन्युइनली हा विचारायचा आहे की खरंच असं करून बदलतात का गोष्टी? करेक्ट. ओके. सो मी तुला असं विचारेन, एखादी व्यक्ती अजिबात डाएट फॉलो करत नाही, एक्सरसाइज करत नाही आहे आणि ती म्हणते अरे पण मी रोज मी 1 स्पून च्यवनप्राश खाते, का माझी हेल्थ इम्प्रूव्ह होत नाही आहे, कदाचित फिट असणं हे माझ्या भाग्यातच नाही आहे. जर असं कोणी म्हटलं तर तुझं काय उत्तर असेल त्याच्यावर, राईट. सो हे जे च्यवनप्राश आहे, ओके, त्याने काय होणार, जर एखादी व्यक्ती डाएट चांगलं फॉलो करते, एक्सरसाइज करते आणि च्यवनप्राश खाते, तर त्याला एक थोडासा बूस्ट मिळेल. ही पूर्ण एनर्जी किती, 1 to 10%. ओके. आता जर च्यवनप्राश फक्त खाल्ले आणि बाकीचं 90% इग्नोर केलंय, तर हेल्थ फिटनेस हे भाग्यात कोणाच्याच नसणार आहे. त्यामुळे नेम चेंज, सिग्नेचर चेंज किंवा अजून काही एक्सटर्नल रेमेडीज, क्रिस्टल असू दे किंवा काहीही असू दे, दॅट कॅन नॉट रिप्लेस इनर वर्क, ॲक्शन, हार्डवर्क आणि माइंड बिलीफ. फक्त तुम्ही तेच करताय आणि मेन तुम्ही करतच नाही आहात, तर तुम्हाला रिझल्ट नाही मिळणार. ओके. सो दॅट्स माय पर्स्पेक्टिव्ह. मला असं वाटतं की हा खूप महत्त्वाचा पर्स्पेक्टिव्ह आहे, कारण खूप लोकांना असं वाटत असतं की मी हे केलं म्हणजे आता माझ्या लाईफमधलं सगळं बदलणार आहे. तर हा खूप महत्त्वाचा मला वाटतं सगळ्या पेरेंट्सनी लक्षात ठेवण्याचा मुद्दा आहे की ह्या गोष्टी म्हणजे त्यालाच माझ्या डोक्यात जोडून हा असं आलं की ही सपोर्टिव्ह एड म्हणून आपण ह्याला मला असं वाटतं बघण्याची गरज आहे. ती कोर हे नाही होऊ शकत आणि ते एवढं सोपं पण नाहीये शिल्पा. आता सपोज आपण बघितलं की 10 एकदम असं गरीब लोक आहेत आणि त्यांच्या नावामध्ये आपण एक्स्ट्रा आय केला, तुम्ही बघितलं असेल एक्स्ट्रा ए आणि एक्स्ट्रा आय, सॉरी एक्स्ट्रा एच. ओके. तर ए जो अल्फाबेट आहे म्हणजे ते 1 नंबर 1 शी रिलेटेड आहे आणि एच आहे ते नंबर 8 शी आहे. तर डबल एच जेव्हा तुम्ही 8 नंबर हे ऍड करताय, तर हे सोपं आहे का की चल तू सगळ्यांच्या नावामध्ये नंबर एच किंवा लेटर एच ऍड करा आणि झालं, खूप पैसे आले, गरिबी गेली, पूर्ण जगाचे जो पॉवर्टीचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व. किंवा एखादा खूप अग्रेसिव्ह माणूस आहे, जस्ट बाय ॲडिंग 2 नंबर्स शांत करणं त्याला पॉसिबल असेल तर सगळ्या टेररिस्टची नावं चेंज करा, सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची नावं चेंज करा आणि ते शांत होतील, वर्ल्ड पीस होईल. हे एवढं सोपं नाही आहे. अगदी अगदी. मला असं वाटतं की हाच, जसं मी सुरुवातीला अगदी एपिसोडच्या सुरुवातीला म्हटलं ना की हा वेगळा पर्स्पेक्टिव्ह मला वाटला जो चारुता आत्ता मांडतीये, आणि त्या पद्धतीने आपण जर विचार करायला लागलो तर खरंच मला असं वाटतं त्याच्याची डिपेंडन्सी आपली कमी होईल आणि कुठेतरी मी हे केलं की आता लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, ह्या माइंडसेटमधनं पालक बाहेर येतील. आणि खूप महत्त्वाचा अँगल जो तिने दिलाय की तुम्ही सरळ 2 कॉलम करून स्ट्रेंथ आणि विकनेस लिहा आणि मग तुमच्या मुलाशी डील करा. तर त्यातनं मला असं वाटतं की पेरेंटिंग जे आहे ते खरंच खूप छान पद्धतीने आपण मुलाला समजून घेऊन करता येईल. तर अगदी शेवटाकडे आलोय आणि मला शेवटचा प्रश्न तुला असा विचारायचा आहे की न्यूमरोलॉजी हे एक सायन्स आहे किंवा बाकीचेही आपण मगाशी त्याचे काही काही उल्लेख केले, फ्लॉवर बॅच असेल, टॅरेट, प्रत्येकाचं काही ना काहीतरी स्वतःचं एक हे आहे. तर हे सगळं करून जसं आपण मगाच्या ह्याच्यात बोललो की सपोर्टिव्ह आपण एड वापरून आपल्याला ते आपला पालकत्वाचा प्रवास जर करायचा असेल, तर तुला तुझ्या त्या एक्सपर्टीजमधनं जर आपल्या पेरेंट्सना काही मेसेज द्यायचा असेल तर तू काय देशील? तर मेसेज माझा हा खूप क्रिस्टल क्लिअर आहे. तुमच्या मुलांची किंवा तुमची नावं किंवा स्पेलिंग बदलण्यापेक्षा तुमचे विचार, तुमचा पर्स्पेक्टिव्ह हा बदला, त्याने खूप गोष्टी सोप्या होतील. स्पेलिंग बदलून जर तुम्हाला असं वाटतं खूप छान मोठे आपल्याला
पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळणार आहे, तो असा उलटा घास घेण्यासारखा आहे. आणि जरी केलं, हे प्रत्येकाची वैयक्तिक चॉईस आहे, पण त्याचा पहिले मागे सायन्स समजून घ्या की स्पेलिंग बदलण्याने कितपत फायदा होणार आहे. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, असं कुठलंही आपल्याकडे डेटा नाही आहे की हा एवढा फायदा होईल, तेवढा फायदा होईल, असं आपल्याकडे कुठलाही डेटा ॲनालिसिस यावर नाही आहे. इट इज जस्ट अ सपोर्टिंग एड. आणि जसं तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे, ते सपोर्टिंग एड म्हणूनच यूज करा. मग कुठलंही सायन्स असू दे, न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी, एक आपण त्याला गायडन्स टूल म्हणून यूज करूया दॅन जस्ट की माझ्या भाग्यात काय लिहिलंय. भाग्य आपण बनवू शकतो आपल्या ॲक्शनने आणि इंटेन्शनने. येस, अमेझिंग. मला असं वाटतं की ज्या हेतूनी खरं तर हा एपिसोड मी करायचं ठरवलं, तर त्याला तू अगदी न्याय दिलास असं मी म्हणेन. आणि प्रॅक्टिकल अप्रोचनी आज आपण न्यूमरोलॉजीकडे बघितलं आणि पालकांनी कशा पद्धतीने याचा विचार केला पाहिजे. आणि खूप महत्त्वाचा मेसेज त्यातनं आपण दिला की हे सपोर्टिव्ह आहे, पूर्णतः त्याच्यावरती अवलंबून नाही राहिलं पाहिजे. तर मला असं वाटतं हा एपिसोड तुमच्यासाठी सुद्धा नक्की इन्साइटफुल ठरलेला असेल. आणि चारुतानी जे काही शेअर केलं त्यावरती तुम्ही नक्की काम कराल, त्यातनं काहीतरी घेऊन आपण म्हणजे जसं म्हणतो ना टेक अवे काय आहे, तर यातनं टेक अवे तुम्हाला नक्की मिळालेला असेल अशी मी अपेक्षा करते. तर आजच्या या एपिसोडसाठी खास एवढं ट्रॅव्हल करून तेही एवढ्या पावसात तू आलीस, तर एक छोटीशी आठवण भेट म्हणून सेल्फलेस पेरेंटिंग कडनं तुझ्यासाठी. आय होप यू लाईक इट सो मच. आणि शेवटची नेहमीचीच गोष्ट की नक्की सेल्फलेस पेरेंटिंगला सबस्क्राईब करा. हा एपिसोड आम्ही खूप डेडिकेटेडली करायचा प्रयत्न केला आहे, तर तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. इथून पुढच्या एपिसोड्समध्ये तुम्हाला काय बघायला ऐकायला आवडेल तेही नक्की सांगा. आणि पालकत्वाचा प्रवास असाच फ्लरिश होऊ देत या नोटवरती थांबूया. थँक्यू सो मच.